कांदिवली 12 येथील युको बँकेत शेतकऱ्याची उघड फसवणूक, गोल्ड लोन पूर्ण फेडूनही सोने न परतवल्याचा गंभीर आरोप, बँक कारभार संशयाच्या भोवऱ्यात। कांदिवली 12 येथे युको बँक शाखेत एका नुकसानग्रस्त शेतकऱ्याची गंभीर फसवणूक झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे। सदर शेतकऱ्याने दिनांक 16/7/2025 रोजी 1,50,000 रुपयांचे गोल्ड लोन घेतले होते। या कर्जाची पूर्ण रक्कम दिनांक 2/2/2026 रोजी तब्बल 1,60,000 रुपये भरूनही बँकेने अद्याप तारण ठेवलेले सोने परत दिलेले नाही, असा थेट आरोप शेतकऱ्याने केला आहे। शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार बँकेतील कर्मचाऱ्यांकडून तुमच्यावर शेती कर्ज आहे असे कारण पुढे करून सोने देण्यास टाळाटाळ केली जात आहे। मात्र शेतकऱ्याने हे आरोप ठामपणे फेटाळत, माझ्यावर कोणतेही शेती कर्ज आहे, ते कर्ज मला पाहून लोन दिलेले नाही, तर शेती पाहून लोन दिले आहे। जर तसे असेल तर माझी शेती बाजारभावाप्रमाणे लिलाव करून कर्ज वसूल करा, असे स्पष्ट आव्हान बँक प्रशासनाला दिले आहे। तरीही बँकेकडून सोने परत न दिल्याने संबंधित शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली आहे। या प्रकारामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे मला टोकाच्या अवस्थेत आणले जात आहे। जर माझ्या बाबतीत काही अनुचित घडले तर त्यास संपूर्णपणे बँक मॅनेजर आणि संबंधित कर्मचारी जबाबदार असतील, असे गंभीर विधान शेतकऱ्याने केले। या घटनेमुळे युको बँकेच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शेतकऱ्याचे सोने तात्काळ परत देण्यात यावे, संबंधित बँक कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करावी, शेतकऱ्यांना मानसिक छळात जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिक व शेतकरी संघटनांकडून होते आहे। हा प्रकार केवळ एका शेतकऱ्यापुरता मर्यादित नसून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेशी खेळ करणारा असल्याचा आरोप होत आहे। संबंधित वरिष्ठ अधिकारी व प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी संतप्त मागणी होत आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी रिपोर्टर सागर पडोळे। गोल्ड लोन भरलेला आहे तर गोल्ड लोन आपल्याला वापस द्यायला पाहिजे, तर त्याच्यासाठी वर्तून राखते झोनल ऑफिसचा रेकमेंडेशन लेटर। आता तुम्हाला सांगतोय की पहिलेच आपण कंप्लेंट टाकलेली आहे, हे बघ आताच तुम्हाला सांगतो यांची कंप्लेंट टाकलेली आहे। आता झोनल ऑफिस मध्ये मी बोलला आहे की बघा हे कंप्लेंट कधी 3 दिवसाच्या पहिलेची आहे। आज सुद्धा आपण कंप्लेंट टाकलेली आहे, तर ते म्हणतात की झोनल ऑफिसचं रेकमेंडेशन लेटर लागेल, ते लागलं की आपला होऊन जाईल, पण सध्या 2 दिवस गरज नाही। गव्हर्नमेंटने काय सांगितलं आहे का 30 जूननंतर शेतकऱ्याचं कर्ज आपण कर्जाचा विषय नाही। तुम्ही त्यांना काय म्हणत आहे का मी सही देऊ नाही शकत, त्यांनी अर्ज दिला तुम्ही सही करून नाही देऊ शकत शेतकऱ्याला। ह्या गावामध्ये तुम्हाला मालूम आहे किती शेतकऱ्यानं आत्महत्या केल्या, आत्महत्या केल्याच्या नंतर अजून तुम्ही त्या शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ आणत आहात का तुम्ही? म्हणणं आहे का त्या शेतकऱ्यानं काही केलं पाहिजे? त्या शेतकऱ्यानं तुम्हाला अर्ज दिला, तुम्ही त्याच्यावर सही काऊन नाही केली? नाही केली सही। तुम्ही त्याच्यावर तुमचं कारण लिहून देऊ शकत होते। थांबता का तुम्ही? 2 मिनिटं थांबता का? सांगा ना आता नाही, काही प्रोसिजर असते सिस्टीम मध्ये, ते टाकलेलं आहे, माझं वरती बोलणं झालंय, ते करून देतो म्हणतात, थोडं ऐका। हे याच्याने काहीच नाही होणार। नाही कसं पण तो शेतकरी जर आज त्याला गरज आहे पैशाची, सिस्टीम मध्ये टेक्निकल इश्यूज असतात, तुम्ही समजून घ्या। पैसे तुम्हाला भरले त्यावेळी ऐकून तर घ्या। 2 तारखेला शेतकऱ्यानं पैसे भरले, ऐकून घ्या 2 मिनिटं, की काही प्रोसिजर असते ते आपल्या हातात नाही राहत, आपण माणसावर, तो कम्प्युटर आहे, ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या। बरोबर आहे, पण 2 तारखेला शेतकऱ्यांनी पैसे भरले, टेक्निकल प्रोसिजर असते पण त्याला आज त्या शेतकरी मरणार आहे का? तुम्ही सांगा ना मला। तुमच्यापाशी असं आहे का आरबीआय कडून तुम्हाला लेटर आहे का त्यानं त्याच्यावर लोन आहे, गोल्ड लोनचं शेतीचंही लोन आहे, तर त्याला गोल्ड वापस नका द्या, तुमच्यापाशी लेटर आहे का? आरबीआयचा लेटर नाही, तो बँकेचा लेटर आहे, तो लेटर दिला त्यांना मागा ना। कोणता आहे तुम्ही याच्यावर सही नाही केली त्याला कसं सही करणार आहे? तिथं मरणाऱ्याची गोष्ट बरोबर आहे, मरणारच ना शेतकरी। नाही चालत दादा, तुम्ही ऐकून घ्या, आपण प्रोसिजर कसं नाही चालत हो? तुम्ही शेतकऱ्याची आपण प्रोसिजर केलेला आहे, तसं नाही राहत, थोडं शांत व्हा। हा, याच्यावर किती होते? 1,50,000 रुपये उचलले होते त्यानं, 1,60,000 किती रुपये भरले? 1,60,000 रुपये त्यानं भरले आहे। तुम्ही तरी पण त्याचं गोल्ड नाही दिलाय, आणि हे 2 तारखेपासून गोष्ट आजची 7 तारखेपासून किती झाली? म्हणजे 4 तारखेला बोलवलं, असं जर वाचायचं असतं तर आम्ही कशाला केलं असतं? तो शेतकऱ्याला वाचून जर असं असतं का त्याच्यावर लोन आहे, पण त्यांनी इथून काल तहसीलदाराकडे व्हिडिओ कडे जात होतो, एडीओ कडे, पण ते नव्हते म्हणून मी पुन्हा तिथून मागवून आलो। त्यानं जर आत्महत्या केली तुम्ही जबाबदार राहणार, याच्यावर तुम्ही सही द्या, नसन देत ते लिहून द्या तुम्ही कारण काय आहे तुमचं। त्यानं अर्ज लिहून दिला, ह्या गावामध्ये 3 एका वर्षात 3 आत्महत्या शेतकऱ्याच्या झाल्या आहेत। इनको लेटर बना कर ठीक है कि एज पर का ये हुआ है, जो अपना कॉलेज का रिप्लाई है ना उसका लेटर बना के दे दीजिएगा, फिर आज का जो है वो देखी जाएगी बाद में। बस।
माझं सोडलं. कशाचं लेटर पाहिजे तुम्हाला? शेतकऱ्यांना गोल्ड लोन साठी पैसे भरले. थांबून जा. गोल्ड ऐकून घ्या, पण बसा पहिले 2 मिनिटं. नाही, तुम्ही सांगा ना, सांगा ना. ऐकून घ्या माझं गोष्ट तर ऐकून घ्या तुम्ही. 2 मिनिटं तर ऐका. 2 मिनिटं तर ऐका. आम्ही ऐकायचं बसा सांगा. पहिले, बसा 2 मिनिटं. ठीक आहे, हे घ्या. 2 मिनिटं. त्याच्यानुसार बघा, तुम्ही सोन्याचे पैसे 2 तारखेला भरलेले आहेत. तर नियमानुसार जे तुम्ही म्हणत आहे की सोनं तुम्हाला रिटर्न करायला पाहिजे, हे मान्य आहे. बँकेला आपण कोणत्याच प्रकारचे गाईडलाईन्स आलेले नाही आहे का शेतकऱ्यांकडून सक्त वसुली करा, याचे गाईडलाईन्स कोणीच दिलेले नाही आहे. पण बँकेच्या नियमात जर एखादा लोन असला, जर तो थकीत झाला तर सर्व लोन थकीत होतात. तर त्यामुळे तुमचा केसीसी असल्यामुळे गोल्ड लोन पण तुमचा थकीत आहे. त्यामुळे खाता बंद करता आलं नाही. आणि आमचे गाईडलाईन्स किंवा आरबीआयचे गाईडलाईन्स असे असतात की जेव्हा गोल्ड कोणता पण खाता बंद झाल्यानंतरच आपण सोना तुम्हाला वापस करू शकतो. तर आपण तुम्हाला खाता तुमचा काही बंद झाला नाही, त्यामुळे आम्ही सोना वापस परत केलेला नाही. त्यासाठी आम्ही पहिलेच कंप्लेंट टाकलेलं होतं. जे कंप्लेंट टाकलं होतं 4 की 5 तारखेला. आज परत सकाळी नवीन कंप्लेंट टाकलेली आहे का आम्हाला सोनाचा लोन फक्त बंद करू द्या, केसीसी ते माफी आल्यानंतर बंद करतील. आज याच्यात लिहिलेलं. ठीक आहे. तर आम्ही कोणालाच सक्त वसुली किंवा कोणत्याच शेतकऱ्याकडे गेला नाही. ते प्रोसिजर चालू आहे. त्याच्यात मी नाही काही सांगू शकत. मी वरती हे दिलेलं आहे. पण जर झालं, जर आज रिप्लाय आलं तर आजच होईल, नाही तर सोमवारपर्यंत. पण मी शब्द नाही देत, ते सर्व सिस्टीमच्या गोष्टी आहेत. 5 वाजेपर्यंत 5-5:30 पर्यंत आम्ही आहोत. त्या गोष्टी आला समजून रिप्लाय घ्या. लगेच फोन करून घेऊन जा. ठीक आहे. जर झालं तर सोमवारपर्यंत 2 दिवस. अरे तुमचा घरी 11 तारखेचा आहे ना, जमलं तर मी बघतो की 11चा पहिले जितक्या लवकर झालं तितक्या लवकर झालं पाहिजे. सर्व मान्य आहे, पण तो वेगळा आहे, आपण वेगळा आहे. आपण माणसं आपल्याला समजते का पण आता तुम्ही साक्षर गाडाव ठेवलं सर, तर पैसे दिले तर तुम्ही कर्ज थकीत असल्यामुळे आपल्या हातात नाही राहत, नाही तर इतका ह्या गोष्टी नाही केल्या की असत्या. काही मी मान्य करतो. तर शेती आणि शेतीचं शेतीचं कर्ज, सोन्याचं कर्ज मी किती काही चांगला मागत मला काहीच नाही तुम्ही बोलतो. तर म्हणजे तुम्हाला मला कोण दिलं का? काहीच नाही. माझे सोनं दिलं मला कोण? ते सोन्याचे पैसे घेतले, मी चिल्लर करून लोकांकडून आणले आणि म्हणे एवढे पैसे म्हणजे न्याय सांगणार नाही मावं. तर काही गोष्टी कम्प्युटरच्या असतात, त्याच्यात आपण नाही बोलू शकत. आपल्याला समजते, आपण फक्त टेक्निकली त्या गोष्टीवरतून परमिशन घ्यायला लागते. ते आपण मेल केलेलं आहे. थोडा थांबा, आता तो किती दिवस घेईल काय घेईल ते आपल्याला नाही माहित, समजून घ्यायचं. पण तुमच्यासाठी 3 दिवस आम्ही दिलेला आहे, असं नाही की नाही. रोज येता तुम्ही, मलाही माहिती आहे, मी रोज तुम्ही किती तारखेला पहिल्यांदा टाकलं? किती तारखेला टाकलं? यांनी जे 2 तारखेला लोन भरला आहे तेव्हा टाकलं का तुम्ही? नाही, ते 4ला टाकलं. 2 तारखेला वरती बोललाय आणि कंप्लेंट 4 तारखेला टाकलं. मग 2 तारखेचे त्याने गोल्ड लोन भरलं तर तुम्ही 4 तारखेला कंप्लेंट कशी टाकली? 2 तो तारखेला होता सर, आपण आपल्या हाताने बघतो ना पैसे. जेव्हा जेव्हा त्याचं लोन नाही निघालं, तुम्हाला अप्रूव्हल नाही आलं का ते नाही द्यायचं? वरती बोलला, त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं का तुम्ही वरती हे टाका बा म्हणून. काय टाका आपण म्हणून? बोललो की कंप्लेंट टाका की नाही होता बा म्हणून. पहिले आपण तुम्ही बोललो, 2 दिवस कम नाही टाकली पण अरे तसं नाही राहत. तेव्हा आपल्याला शेतकऱ्यांना पहिले सांगायला आपल्या पाहिजे होतं का बाई 2 बाहेर तारखेलाच बोलावं फसवणूक झाली बा म्हणून? असं नाही तेव्हा राहत. शेतकऱ्याला व्हायला पाहिजे होतं का 2 तारखेलाच माझी फसवणूक झाली बा म्हणून? इनको बोल सकते आप. तो या तीन काही पता चला. जेव्हा भरलं तेव्हाच त्याचं दुसऱ्या दिवशी close सरांनी होतं. सांगितलं ना पण. जेव्हा भरलं तेव्हाच क्लोज होते ना. तुम्ही 2 तारखेला त्याचं क्लोज नाही झालं तर तेव्हाच तुम्ही कंप्लेंट टाकायला तर पाहिजे आपल्याला होती. आपणही चांगल्या चित्रासाठी वाट पाहतो का त्याचा बंद व्हायला हे चांगलं झालं का? तुम्हाला वाटत आहे का? नाही अन्याय झाला सर मावळ. म्हणजे माझं लग्न हे काम जो वाहन सोडून देतो काढून घरी पाहिजे ते आपण कर्ज काढून देतो. अरे पण हा अन्याय मी लढू दे म्हणलं म्हणजे करता करता काही झालं याच्यावर तुम्ही ना साहेब सही नाही दिली अन्याय आहे. झाला तुम्ही मी सही करायला आलो साहेबाकडे. हे लिहून दिलं, याच्यावर हो, सही नाही दिली सही नाही आहे. दिली. आणि हा काय शेतकरी दिली? जर आता आमच्या पैसे जर नसता आला, जर कोणापाशी गेला असता तर कोणी काय सल्ला काय सल्ला काहीच दिली? नसती दिली. त्यांनी आत्महत्या केल्याचे पर्याय होता. कालोनी पाडा परिसरामध्ये 3 ते 4 आत्महत्या एका झाल्या वर्षात झाल्या. झाल्या आहे का नाही झाल्या? तिथेच मागे झाले हा. मला आणि माहिती तुम्हाला आहे. अजून त्याची एक अजून मी आत्महत्या असं वाढली कधीच आहे म्हणणार का? आहे का सर की त्यांची आत्महत्या व्हा आणि हे व्हावं म्हणून. आपल्या हातात ज्या गोष्टी आपण तेवढंच करू शकतो. तुमच्या हातात जे आहे तुम्ही तेवढंच कराल ना. तुम्ही लोकांनी एवढा मोठा मानसिक छळ केला आणि केला त्याचा मानसिक छळ केला. दिला हो, त्याचं काम आहे त्यानं काय करायला पाहिजे? मानसिक छळ कोणाचा ठीक आहे, नाही तो झाला. व्यक्ती आमच्यापाशी आला म्हणून ठीक आहे, आम्ही आलो तुमच्यासोबत बोललो, आम्ही कंप्लेंट करी, बातमी काय टाकली, कलेक्टर साहेबांना बोलली, सगळ्या गोष्टी करी. त्याचा पहिले आम्ही केलेलं आहे. नाही पण तुम्ही Complaint आम्ही केलेलं 2 आहे तारखेला त्याची. न करता 4 तारखेला काय केलं बा? तर वरती बोलावं लागते. काही प्रोटोकॉल्स असतं, असं डायरेक्ट नाही टाकताय. आम्हाला नाही समजलं तर माझ्या वरिष्ठाला समजून पहिले तुम्ही त्यांना विचाराल ना. डायरेक्ट मेल जर टाकणार. या शेतकऱ्याला जर सोमवारी जर नाही भेटलं तर याला जिम्मेदार तुम्ही राहणार साहेब. जर त्याने आत्महत्या केली तर तो आजच आत्महत्या करणार होता. त्याला आमचा कोणतरी कॉन्टॅक्ट शेतकरी संघटनेचे रघुभाऊ पवारचा मला फोन आला, आम्ही स्वतः इथे येऊन तुम्हाला भेटलो समजा.
जर सोमवार नाही भेटलं तर याला जिम्मेदार बँक मॅनेजर राहणार. मी कालही उपाशी तपीस तहसीलदाराकडे गेलो, तिथून फोन आले दोन साहेबांनी काय इथं काहीतरी आहे ते निघतो म्हणजे तिथूनच धावपळ करून तुम्ही मानायलाच तयार नाही. मी स्वतः आता खांडे साहेबांना फोन केला, डिप्टी तुम्ही हे तर कलेक्टर सांगायला अचानक झालं तुम्ही 2 दिवसांनी देतो का काही एक म्हणून तुम्ही समजून घ्या गोष्टीने आमच्यासारख्या अडाणी माणसाच्या.